सोलापूर विमानतळ परिसरातील अवैध अतिक्रमणांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सकल हिंदू समाज सोलापूर यांनी होडगी रोडवरील नई जिंदगी परिसरात विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील अवैध अतिक्रमणे तात्काळ हटवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। संघटनेच्या निवेदनानुसार या अतिक्रमणांमुळे विमानतळाच्या सुरक्षेवर परिणाम होत असून विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास आणि नाईट लँडिंग सुविधेच्या विस्तारात अडथळे निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आलाय। या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने मोर्चा आणि आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही सकल हिंदू समाजाने दिलाय। जय श्रीराम। सोलापुरात नई जिंदगी बाग या भागात 106 एकरचा जमिनी लँडच्या ताब्यात गेलेला आहे। अतिक्रमण झालेलं आहे। या अतिक्रमणासंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की 106 एकर जमीन या शासनाची जमीन आहे, हे जमीन मुक्त झाले पाहिजे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोलापूरचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले, आम्ही हे न्यायालयाचा आदेश आहे ते अतिक्रमण आम्ही मुक्त करणार आहे। त्यांच्या स्टेटमेंटनंतर काही मुस्लिम नेते पालकमंत्र्यांना चेतावणी द्यायला लागले, तुम्ही या, आम्ही अतिक्रमण आमच्या कसे काढता आम्ही बघू। अरे बाबांनो, हे हिंदुत्ववादी सरकार आहे, देवाभावाचं सरकार आहे। पालकमंत्री आणि देवाभावाच्या नादाला लागू नका, नाहीतर तुम्हाला पटके बसेल। आणि आम्ही सकल हिंदू समाज म्हणून तुम्हाला नम्र विनंती करतो, या अतिक्रमणाच्या विरोधात तुम्ही जाऊ नका। सोलापूरचा विकास होत असेल आणि कोणी त्याला विरोध करत असेल तर आम्ही सकल हिंदू समाज स्वस्थ बसणार। आज जिल्हा अधिकारी महोदय यांच्याकडे यांच्या कार्यालयामध्ये सकल हिंदू समाजातील माझे बांधव शिवराजदादा गायकवाड, भैरवडे दादा, रोहित दादा व इतर सर्व सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ता आज अधिकाऱ्यांकडे गेलेले होते। तर सोलापूर होडगी रोड विमानतळ क्षेत्रातील नई जिंदगी परिसरातील अवैध अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्याबाबत आज अर्ज दिला गेलेला आहे। त्या अर्जाची जिल्हाधिकारी नक्कीच अंमलबजावणी करतील असं मी गृहीत धरते। आज विमानतळ भागामध्ये, होडगी रोड विमानतळ भागामध्ये भयंकर अडथळे विमानतळासाठी येत आहेत। तर ते अडथळे काढण्यासाठी तिथं अतिक्रमण हटवणं फार गरजेचं झालेलं आहे।